त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला मुंबई महानगरपालिकेची वर्क ऑर्डर दिलेली नव्हती, कोणत्याही प्रकारचे तोंडी आदेश प्रशासनाचे नव्हते आणि त्यामुळे या ठेकेदारावरती मुंबई महानगरपालिका मनुष्यवधाचा खटला दाखल करणार हे निश्चित आहे। एकूण जर बघितलं तर आज वृक्ष झाड पडल्याची घटना, आज मॅनहोल्समध्ये माणसं पडून त्यांचा मृत्यू, कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचाच मोठा गलथान कारभार समोर येत नाहीये। मी आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आदेश देईन, निर्देश देईन की त्यांनी देखील वॉर्ड स्तरावरचे जे आपले कर्मचारी आहेत किंवा अधिकारी आहेत यांनी पूर्ण वॉर्डमध्ये आपण फेरी मारली पाहिजे आणि कुठे कुठे आपले मॅनहोल्स उघडे नाही आहेत, कुठे गटार चोकअप झालेले आहेत किंवा जी काही स्थिती आहे ही आपण इथे सगळी पाहणी करायला पाहिजे। मुंबईमध्ये कुठच्याही प्रकारची जीवितहानी होता कामा नये अशा प्रकारची आपण सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे। जी झाली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत। एकूण काय सांगाल आता जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार आहात? अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडनं कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत, त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमधले संरक्षित जाळे आहेत त्या, आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्यावरती जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। या उघड्या मॅनहोल्सबाबत देखील ऑडिट होणार आहे का? ज्या पद्धतीने झाडांच्या बाबत ऑडिटची मागणी? मी काही दिवसांपूर्वीच आमच्या महानगरपालिकेचे आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र दिलं होतं की मुंबई शहरामध्ये जे वॉर्ड स्तरावरती आपण मॅनहॉल्सच्या मध्ये संरक्षित ज्या काही झाड्या लावतो आपण त्याचं कॉन्ट्रॅक्ट संपलेलं आहे आणि आपण नवीन निविदा काढून किंवा त्याची पाहणी करून जिथे जिथे या संरक्षित जाळ्या नसतील तिथे आपण संरक्षित जाळ्या लावण्याचं काम करावं अशा प्रकारचे मी त्यांना पत्राद्वारे कळवलं होतं, परंतु त्यांना त्याचं गांभीर्य कळलं नाही आणि या घटना होत आहेत। त्यामुळे प्रथमतः आयुक्त यांनी हे मुंबईकरांना याचा जबाब द्यावा अशा प्रकारची मी देखील मागणी करतो।